दोन चलातील रेषीय समीकरण यामधील जो टॉपिक आहे कोणता, एकसामायिक समीकरण सोडवणे. तर हे एकसामायिक समीकरण सोडवायच्या ज्या तीन पद्धती होत्या त्यापैकी पहिली पद्धत आपण घेतली प्रत्यक्ष पद्धत, अर्थात साधी पद्धत, आणि त्याच्यामध्ये तीन पद्धती आहेत. त्यापैकी सहगुणक सारखा करून कसं उदाहरण सोडवायचे हे आपण मागील भागामध्ये पाहिलं. या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे चलाचे निरसन करून एकसामायिक समीकरण सोडवणे. एकदम सोपा टॉपिक हा. एक्सरसाइज जो आहे 1.1 दहावीचा त्यातील हे एक्झाम्पल आपण घेतलंय. तुम्ही एक्झाम्पल घेतल्यानंतर सर्वात पहिले हे समीकरण 1 आणि समीकरण 2 अशा पद्धतीचे मान्य करून घ्या. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, चलाचे निरसन करायचं आहे. चलाचे निरसन करणे म्हणजे काय असते तर हे आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहा, दोन्ही समीकरण आपण या ठिकाणी घेतले. आता घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला कोणतंही जे तुम्हाला सोपं वाटतं ते एक समीकरण यातलं खाली घ्यायचं. ओके, जसे का समीकरण 1 आहे, समीकरण 2 आहे. तुम्ही साहजिकच म्हणसाल की सर समीकरण 2 जे आहे ते मला सोपं वाटत आहे, म्हणून आपण काय घेणार आहोत समीकरण 2 वरून. ठीक आहे, इथे आपण सहगुणक सारखा करून एकसामायिक समीकरण सोडवत नाही आहोत, चलाचे निरसन करून एकसामायिक समीकरण सोडवत आहोत. मग हे सोडवतं कसं, तर दोन समीकरणापैकी कुठलं एक समीकरण खाली घ्यायचं जे तुम्हाला सोपं वाटतं, सहज जाईल असं वाटतं, त्याच्यातलं एक समीकरण खाली घ्या. जसं की इथं दोन समीकरण आहेत, पण या दोन समीकरणामध्ये जे दुसरं समीकरण आहे ते थोडंसं आपल्याला सोपं वाटत आहे, राईट. म्हणून आपण काय घेतलं, दुसरं समीकरण खाली घेतलं समीकरण 2 वरून. मग समीकरण 2 वरून म्हटल्यानंतर काय येणार आहे, खाली समीकरण घेऊन घेऊ आपण x अधिक 5y बरोबर 4. आता याच्यात तुम्हाला माहित आहे की या समीकरणामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, दोन चल आहेत. एक आहे x तर दुसरा आहे कोणता y. तर तुम्हाला चलाचे निरसन करायचं आहे म्हणजे काय, तर इथं x ची किंवा y ची जे व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या समीकरणात हे समीकरण तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं असते. जसे की तुम्हाला इथं x ची व्हॅल्यू काढता येते, x च्या व्हॅल्यूच्या स्वरूपात आपण हे समीकरण मांडू शकतो की x बरोबर 4, हे प्लस 5 होते, हे प्लस 5y हे केल्यानंतर काय होतील ते मायनस 5y होतील. आणि मग आपल्याला भेटलं x बरोबर 4 मायनस 5y. दिसलं, म्हणजे आपण काय केलं, या समीकरणामध्ये जे चल आहे x किंवा y याची व्हॅल्यू काढली, x ची व्हॅल्यू काढली इन द फॉर्म ऑफ y. कोणाच्या स्वरूपात, y च्या स्वरूपात. x म्हणजे काय होते, x म्हणजे होते 4 वजा 5y. तुम्हाला x च्या ऐवजी तुम्ही y ची सुद्धा व्हॅल्यू काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हे झालं आपलं समीकरण नंबर 3. पहा, चलाचे निरसन करणं म्हणजे काय, तर इथं हे जे आपण समीकरण दुसरं खाली घेतलं आणि इथे x ची व्हॅल्यू काढली y च्या स्वरूपात, हेच कंडिशन म्हणजे काय असते, चलाचे निरसन करणे असते. मग आता आपण ही जी व्हॅल्यू घेतली ही व्हॅल्यू म्हणजे x ची व्हॅल्यू आहे, तर समजून ही व्हॅल्यू तुम्ही समीकरणात 1 मध्ये टाकून द्यायचं. कारण की आपण 2 जर खाली घेतलं तर 2 मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू टाकून चालणार नाही. जे समीकरण घेतलं नाही त्या समीकरणामध्ये ही व्हॅल्यू काय करायची, पुट करून टाकायची. मग समीकरण 1 मध्ये x बरोबर किती, 4 मायनस 5y ठेवून समीकरण जे 1 आहे त्या समीकरण 1 मध्ये x च्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू टाकणार आहोत. ठीक आहे, मग आता समीकरण खाली घ्या. समीकरण खाली घेतलं ते आहे 5x अधिक 2y बरोबर -3 बरोबर -3, राईट. हे समीकरण 1 आहे. या समीकरण 1 मध्ये आपण काय करतो, x च्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकत आहोत. x इज इक्वल टू किती, 4 मायनस 5y. आणि इथे आपण टाकून देऊ काय होईल, हा 5 ऍडिटिव्ह x गुणिले आहे x च्या ठिकाणी या दोन व्हॅल्यू आहेत, 4 मायनस 5y, तर ते आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं. पहा, x ची किंमत आपण टाकून दिली x च्या ठिकाणी, अधिक हे 2y बरोबर -3 झालं. आता पुढे कंटिन्यू करू आपण. या 5 ने ब्रॅकेट मध्ये जे दोन टर्म्स आहेत, ब्रॅकेट मध्ये दोन पद आहेत, 4 आणि कोण मायनस 5y, तर या दोघांनाही आपण 5 ने गुणून टाकू. 5 ने गुणले 4 किती होतील, 5 20. 5 ने गुणले 5 तर 5 गुणिले -5 मायनस 5 25. ठीक आहे, अधिक हे 2y आणि बरोबर तिकडे कोण -3.
येता इथपर्यंत लक्षात? यस. आता पुढे काय करायचं आपल्याला? हे 20 ऍज इट इज ठेवू आपण. -25y अधिक 2y आहेत. तर पहा, हे +2y आहेत, हे मायनस आहेत. प्लस मायनस असेल तर आपल्याला माहित आहे एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, दोघांची आपण वजाबाकी करतो, चिन्ह मोठ्या संख्येला देतो. म्हणून 25 मधून 2 गेले, उरले किती? 23y. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणती आहे? 25. 25 चिन्ह आहे मायनस, म्हणजे होईल मायनस. तर -23y इज इक्वल टू तिकडून काय येणार आहे? -3. -3. आता आपल्याला याच्यात ऍक्च्युली वायची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून हे जे 20 आहेत कॉन्स्टंट टर्म्स आहे, हे पहिले तिकडे घेऊन चला. मग इथे काय होणार आहे? -23y हे काय होतील? या ठिकाणी राहतील. हे 20 इथे प्लस होते, ते तिथे गेल्यानंतर काय होतील? मायनस होतील. तर तिथं ऑलरेडी -3 आहे. -3 -20. येत्या लक्षात? यस. पुढे काय असाल तुम्ही आता? तो -23y इज इक्वल टू -3 -20. तर ते होतील -23. किती होतील? -23. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे, आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून -23 हे 23 मायनस या वायासोबत गुणिला होते, तिकडे गेला ते काय होतील? भागीला होतील. सो -23 डिवाइड बाय -23. आपला आन्सर येणार आहे हा मायनस मायनस गेट कॅन्सल. 23 × 23. सो वायची व्हॅल्यू किती आली आपली? 1 आली. आणि अशा पद्धतीनं आपण यामध्ये जे 2 चल होते त्याच्यातल्या एका चलाची व्हॅल्यू काढली, आणि ही व्हॅल्यू काढल्यानंतर या समीकरण 3 मध्ये टाकून द्या. y बरोबर जी व्हॅल्यू आली 1, ही व्हॅल्यू काय करताल? समीकरण 3 मध्ये ठीक आहे. जिथं आपण चलाचं निरसन केलं होतं, जिथं आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये काढली होती, ते समीकरण घ्यायचं. ते समीकरण हे काय? x इज इक्वल टू 4 - 5y. या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 1 टाकून द्या. x इज इक्वल टू 4 - 5 आणि हा y आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण 4 - 5 इंटू y, वायच्या ठिकाणी वायची व्हॅल्यू टाकून देऊ. ते आहे 1. इथं मायनस होते, हे मायनस होते. मायनस असल्यामुळे काय आले? मायनस मायनस कॅन्सल झाले. किंवा तुम्हाला माहित आहे भागाकार करत असताना किंवा गुणाकार करत असताना वजाबाकीचं चिन्ह पहा. जर ते वजाबाकी चिन्ह 2, 4, 6, 8 वेळा आलं असेल किंवा 0 वेळा आलं असेल तर तो भागाकार असतो, प्लस असतो. इथं वजाबाकी चिन्ह खाली पण आहे आणि वर पण आहे, म्हणजे वजाबाकी चिन्ह 2दा आलं, म्हणून याचं जे आन्सर आहे ते प्लस आहे. ठीक आहे. आता वायची व्हॅल्यू 1 आली, ही आपण याच्यात टाकून दिली वायच्या ठिकाणी. तर काय होते पहा? x इक्वल टू हा 4 ऍज इट इज 5 इंटू 1 म्हणजे -5. 5 × 5 प्लस 5चा गुणाकार मायनस, आणि x बरोबर त्यातून 5 गेले, एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, त्यात उत्तर येईल -9. दोघांची वजाबाकी होईल. चिन्ह मोठ्या संख्येचं 5तून 4 गेले, 1 उरला. चिन्ह मोठी संख्या 5 आहे, त्याचं चिन्ह मायनस म्हणतो मायनस. आणि अशा पद्धतीनं आपण x ची व्हॅल्यू काढली -1 आणि y ची व्हॅल्यू काढली 1. इथं आपण सहगुण सारखा केला काय? तर नाही. इथं आपण सहगुण सारखा केलेला नाही आहे. इथं आपण काय केलं? चलाचे निरसन केलं. चलाचे निरसन करणे म्हणजे काय? तर हेच तुम्ही लक्षात घ्या की कोणतेही 2 समीकरणापैकी जे समीकरण आपल्याला सोपं जातं, सहज आपण त्या ठिकाणी एखाद्या चलाची व्हॅल्यू दुसऱ्या चलाच्या स्वरूपात काढू शकतो. जसं की इथं x अधिक 5y बरोबर काय होतं? 4 होतं. आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो y च्या फॉर्म मध्ये. ती आली कशी? x इज इक्वल टू 4 - 5y आहे की नाही? म्हणजे x ची व्हॅल्यू आपण काढली y च्या स्वरूपात, आणि जेव्हा आपण एखाद्या चलाची व्हॅल्यू दुसऱ्या चलाच्या स्वरूपात काढतो तर तिथं त्या चलाचे काय होत असते? निरसन होत असते. म्हणजे त्या चलाच्या ऐवजी आपण ज्या चलाच्या स्वरूपात व्हॅल्यू काढलेली आहे ती व्हॅल्यू पुटअप करत असतो. म्हणजे त्या एक्सच्या ऐवजी जे आपण व्हॅल्यू काढली ती व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार आहे? सबस्टिट्यूट केलं जाणार आहे. यालाच म्हणतो आपण काय? चलाचे निरसन करणे. चलाचे निरसन केल्यामुळे इथे एकच चल उरते. पहा, इथे एक्सच्या ठिकाणी टाकल्यामुळे ही व्हॅल्यू इथे एकच चल उरलं, कोणतं? वाय वाय, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय भेटलं? त्या चलाची व्हॅल्यू भेटली, म्हणजे वायची व्हॅल्यू भेटली. आता वायची व्हॅल्यू भेटल्यानंतर काय करायचं आहे? जे तुम्ही इक्वेशन काय केलं तिसरं, हे त्याच्यात ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. म्हणजे तुम्हाला दुसरं जे चल होतं त्या चलाची सुद्धा व्हॅल्यू भेटेल. आणि अशा पद्धतीनं आपण समीकरणाची काय करू शकतो? उकल काढू शकतो. की आपली समीकरणाची जे उकल आहे ती उकल आहे किती? समीकरणाची उकल x बरोबर किती आहे? -1,
वाय बरोबर किती आहे 1, एक्स बरोबर 1, एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर काय आहे 1 आहे. तर अशा पद्धतीने आपण चलाचे निरसन करून उदाहरण सॉल्व्ह करू शकतो. एकदम हे सुद्धा काय सोपी पद्धत आहे. इथं आपल्याला सहगुणक सारखा न करता आपण काय केलं, चलाचे निरसन करून उत्तर काढलं. सहगुणक सारखा करून सुद्धा तुम्ही ह्या उदाहरणाला सॉल्व्ह करू शकता. प्रत्येक उदाहरण तुम्ही हे या 2 पद्धतीतून सॉल्व्ह करू शकता. ओके. तिसरी जी पद्धत आहे कोणती, संख्यांची अदलाबदल. तर तेव्हा मग ते उदाहरण जर असेल तर तुम्ही त्याला तिन्ही पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता. सहगुणक सारखा करून, चलाचे निरसन करून किंवा संख्याची अदलाबदल दिली असता ते उदाहरण कसं सॉल्व्ह करायचं ते सुद्धा लक्षात घेणार आहोत आपण. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे चलाचे निरसन कसं करायचं हे समजलं पाहिजे. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत. या उदाहरणाला आपण आता पाहणार आहोत. हे उदाहरण कसं सॉल्व्ह करायचं. तुम्ही या उदाहरणाला 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. नंबर 1 सहगुणक सारखा करून आणि नंबर 2 चलाचे निरसन करून. तर आता सर्वात पहिले हे जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला त्याचा जो जनरल फॉर्म आहे ax प्लस by इज इक्वल टू सी, हा जो जनरल फॉर्म आहे या जनरल फॉर्म मध्ये हे ऑलरेडी आहे. ओके, त्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु इथं जर तुम्ही एकचा सहगुणक पाहिला तर तो काय आहे, अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे पहिल्या समीकरणात आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू सुद्धा काय आहे 10/3 आहे. बरोबर आहे. तर आपल्याला अशा एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी डायरेक्टली काय होते, जास्त जाम जाते किंवा ते सॉल्व्ह करताना जास्त वेळ जातो. ओके, म्हणून आपण काय करतो, तर या समीकरणामध्ये जो छेद आहे, छेद किती आहे 3, सुद्धा छेद किती आहे 3 आहे. तर त्या 3 आपण त्या समीकरणाला गुणून टाकतो. म्हणजे काय होते, इथे आपल्याला अपूर्णांकाच्या स्वरूपात व्हॅल्यू भेटत नाही. पहा, आपण काय करणार आहोत, समीकरण 1 ला 3 ने गुणून. ओके, नवीन समीकरण आपल्याला भेटलं. आता इथं आपण 3 ने गुणलं, 3 गुणिले 1/3x, या वायला आपण 3 ने गुणू तो होईल 3y आणि 3 गुणिले 10/3. ओके, काय करतो आपण असं की आपल्याला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न या स्वरूपात आहेच, काही प्रॉब्लेम नाही. परंतु कंडिशन अशी आहे की या ठिकाणी हा कॉन्स्टंट व्हॅल्यू किंवा हा जो कोइफिशियंट आहे एक्सचा, तर तो आपल्याला काय दिलाय, फ्रॅक्शन फॉर्म मध्ये दिलाय. तो आपण साध्या स्वरूपात घेणार आहोत, पूर्णांक संख्येच्या स्वरूपात घेऊ. म्हणून आपण काय केलं, सदस्याने जो 3 होता त्या 3 आपण संपूर्ण इक्वेशनला गुणून टाकलं. ठीक आहे. आता 3 न गुणलं, इथं 3 काढले, कॅन्सल झाले. इथं उरला 1x म्हणजे फक्त x. इथं हा 3y, हे 3 कॅन्सल झाले, इथं उरले 10. याला आपलं इक्वेशन एकदम सहज सोपं तुमच्या समोर तयार झालं. याला आपण देऊ इक्वेशन नंबर 3. सिमिलरली ज्या पद्धतीनं आपण इक्वेशन 1 ला, समीकरण 1 ला काय केलं, 3 न गुणलं. 3 का गुणलं, कारण की इथे सदस्याने किती आहेत 3 आहेत आणि ते 3 कॅन्सल झाले पाहिजेत, त्यासाठी आपण 3 न गुणलं. ठीक आहे. कधी कधी या ठिकाणी आपल्याला लसावीचा उपयोग करून काय करावं लागते, इक्वेशनला गुणावं लागते. त्या टाईपचं समीकरण जर आलं तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता समीकरण 2 पहा. या समीकरण 2 मध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू 11/4 आणि वायचा सहगुणक आहे 1/4. याच्यात सुद्धा तुम्हाला पाहायला भेटते की सदस्याने काय आहे 4 आहे. म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येते की या समीकरणाला म्हणजे समीकरण 2 ला आपण काय करणार आहोत, समीकरण 2 ला आपल्याला 4 ने गुणावं लागणार आहे. म्हणून आपण 4 ने गुणून घेऊ. समीकरण 2 ला 4 न गुणलं तर इथं आहे 2x, त्या 2x ला आपण 4 न गुणू, 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y आणि 4 गुणिले 11/4. राईट. इथं 4 न गुणलं, या ठिकाणी 4 न गुणलं आणि याला सुद्धा ऐकलं आपण 4 न गुणलं. आता हे 4 गुणे किती 8x, हा वर्गाच्या खालचा कटला, इथे उरला काय 1y आणि हा वर्गाच्या खालचा कटला, इथे उरले 11. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4, चौथं इक्वेशन झालं. राईट. तर आता तुम्हाला हे सहज साधं सोपं वाटणार आहे काय इक्वेशन आहेत, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. ओके. आता ह्या 2 इक्वेशनला लक्षात घेऊन तुम्ही इथं जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे एक्स आणि वाय आहेत, तर या व्हेरिएबलची तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यू काढू शकता, म्हणजे एक समीकरण सोडू शकता.
मग प्रश्न असा आहे की याला सोडण्यासाठी आपल्याकडे पद्धती किती आहेत? 3 पद्धती आहेत प्रत्यक्ष पद्धतीमध्ये किंवा साध्या पद्धतीमध्ये. एक म्हणजे सहगुणक सारखा करून, दुसऱ्या चलाचे निरसन करून आणि तिसऱ्या संख्याची अदला बदल. आता इथं सहगुणकाच्या संख्यांची की म्हणजे सहगुणक जे आहेत, एकचा सहगुणक इथं 1 आहे, इथं 8 आहे, इथं वायचा सहगुणक 3 आहे, इथं काय आहे 1 आहे. इथं आपल्याला सहगुणकाची अदला बदल दिलेली नाही आहे. म्हणून तुम्ही या दोन समीकरणाला एकतर सहगुणक सारखा करून किंवा चलाचे निरसन करून उदाहरण सोडू शकतात. सहगुणक सारखा करून कसं सोडवायचं हे तुम्ही सॉल्व्ह करा सहगुणक सारखा करून. मी तुम्हाला चलाचे निरसन करून कसं सोडवायचं हे परत एकदा सांगतो. ठीक आहे. आता तुमच्यासमोर तिसरं समीकरण आणि चौथं समीकरण. बस या दोन समीकरणाला फोकस करायचं. याच्यात तुम्हाला जे सोपं वाटते ते सोपं तुम्हाला समीकरण वाटत असेल तिसरं. ओके की याच्यात आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो सहज. म्हणून इथं काय असेल तुम्ही समीकरण 3 वरून आपण समीकरण 3 खाली घेऊ. समीकरण 3 आहे x अधिक 3y, x अधिक 3y बरोबर किती 10. राईट. मग आता याच्यात आपण x व्हॅल्यू काढू शकतो. x व्हॅल्यू काय येणार आहे? x व्हॅल्यू येणार आहे हे 3y तिकडे घेऊन चला. 3y जर आपण तिकडे घेऊन गेलो तर ते प्लसचे काढतील मायनस होतील, ते होतील मग मायनस 3y. आणि मग आपल्याला व्हॅल्यू भेटली x ची. x इज इक्वल टू 10 मायनस 3y. 10 मायनस 3y. आणि हे जे समीकरण आहे या समीकरणाला तुम्ही नेक्स्ट समीकरण द्या म्हणजे तिसरं, चौथं आणि पाचवं. x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला x बरोबर किती 10 मायनस 3y. x बरोबर किती 10 मायनस 3y. आता ही जी व्हॅल्यू भेटलेली आहे ही व्हॅल्यू आपण काय करणार आता? ही व्हॅल्यू जे समीकरण आपण घेतलं नव्हतं तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपल्याला पाहायचं आता. पहिल्या दुसऱ्याचं विशेष मिळाला, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या समीकरणामधून आपण x ची व्हॅल्यू काढली. x इज इक्वल टू 10 मायनस 3y. जे चौथं समीकरण आहे या चौथ्या समीकरणामध्ये आपण आता ही व्हॅल्यू टाकणार आहोत. ठीक आहे. आणि म्हणून इथे अगोदर आपण आता समीकरण 4 मध्ये तुम्ही 4 असा काढा चालते की प्रॉब्लेम. समीकरण 4 मध्ये काय करताल x बरोबर 10 मायनस 3y ठेवून चलाचे निरसन करून एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं हे मी तुम्हाला सांगत आहोत. सहगुणकाच्या सहाय्याने कसं सोडवायचं ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग समीकरण 4 मध्ये आपण x इज इक्वल टू 10 मायनस 3y ठेवून देऊ. समीकरण 4 हे आहे. समीकरण 4 घेतलं 8x अधिक 1y बरोबर 11. या समीकरणात आपण x च्या ठिकाणी व्हॅल्यू टाकणार आहोत. तो 8 जर तसा x च्या ठिकाणी व्हॅल्यू टाकली 10 मायनस 3y. 10 मायनस 3y प्लस पुढे प्लस आहे 1y इज इक्वल टू 11 बरोबर किती आहेत 11. आता हा 8 या इक्वेशनला काय गुणिले आहे म्हणून आपण 8 या 10 गुणू 8 या 3 गुणू. 8 गुणला 10 8 10 80. हा प्लस आहे हा मायनस आहे प्लस मायनस मायनस 8 त्रिक 24y. 8 त्रिक किती 24y प्लस 1y इज इक्वल टू 11 बरोबर किती येतील 11 येतील. आणि मग पुढे आपण सॉल्व्ह करू. हा 80 ॲज इट इज 24 मधून 1 गेला कारण की ही संख्या मायनस आहे ही संख्या प्लस आहे. प्लस मायनस असेल तर वजा बाकी होते चिन्ह मोठ्या संख्येचं. 24 मधून 1 गेले 23y. 24 मधून 1 गेला 23y आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनसचं बरोबर किती आले 11. बरोबर किती आले 11. आता हे जे 80 आहेत हे 80 आपण तिकडनं घेऊन जाऊ. त्याचा आपण तिकडे घेऊन गेलो तर आपल्या इथे होणार आहेत मायनस 23y बरोबर 11. हे 80 इकडचे तिकडे गेलो ते झाले मायनस 80. मायनस 23y बरोबर 11तून 80 गेले म्हणजे 80तून 11 गेले. 80तून 11 गेले किती होतील 69 होतील. चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती आहे 80 आहे. 80 चिन्ह आहे मायनस म्हणजे त्याला मायनस 69. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. वायची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून मायनस 69 हे जे 23 आहे ते गुणिले तिकडे काय भागल्या जातील म्हणजे मायनस 23. आणि मग फायनली तुम्हाला भेटणार आहे 23 एक 23 23 त्रिक 69. वायची व्हॅल्यू आपल्याला भेटली. वायची व्हॅल्यू भेटली किती y बरोबर 3. y बरोबर 3 ही व्हॅल्यू भेटली. आता ही व्हॅल्यू एक्सचं जे आपण इक्वेशन तयार केलं त्या इक्वेशन मध्ये टाकून द्यायची वायच्या ठिकाणी. आणि म्हणून आपण काय करणार आहोत समीकरण कोणतं आहे 5 आहे. समीकरण 5 मध्ये y बरोबर 3 ठेवून
बरोबर 3 ठेवून देऊ. मग हे समीकरण आहे 5वं. ते समीकरण मी इथे घेतो. x बरोबर 10 मायनस 3y. x बरोबर हे 10 ॲज इट इज मायनस 3 गुणिला y ची व्हॅल्यू किती आहे, ते y ची व्हॅल्यू आहे 3. सो x बरोबर 10 मायनस 3 त्रिक किती 9. तर 10 तून 9 गेली, किती उरला 1. सो अशा पद्धतीने आपण x ची व्हॅल्यू काढली 1 आणि y ची व्हॅल्यू काढली किती 3. तुम्ही चलाचे निरसन करून हे एक्झाम्पल आपण सोडवलं. तुम्ही सहगुणक सारखा करून हे एक्झाम्पल सोडवा. डेफिनेटली तुम्हाला याच्या ज्या रूट्स आहेत म्हणजे उकल आहेत त्या तुम्हाला त्यात भेटतील. किती x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू किती 3. ठीक आहे. आणि म्हणून खाली लिहून टाकायचं. म्हणून समीकरणाची उकल, समीकरणाची काय उकल, समीकरणाची उकल काय आहे, x 1 आणि y किती आहे 3 आहे. गॉट इट. तर हे झालं आपलं काय एक सामायिक समीकरण सोडवायची दुसरी पद्धत कोणती, चलाचे निरसन करून. ठीक आहे, चलाचे निरसन करून. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायची असतात. एक सामायिक समीकरण सोडवायच्या मेन काय 3 पद्धत आहेत, 3 मेथड आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष पद्धत, साधी पद्धत. ओके, दुसरी पद्धत आहे ग्राफिकल मेथड म्हणजे आलेख पद्धत, आणि तिसरी आहे कॅमर्स मेथड म्हणजे कॅमरच्या नियमानुसार. तर आपण जे साधी पद्धत आहे म्हणजे डायरेक्ट मेथड आहे, प्रत्यक्ष पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये 3 पद्धती आहेत. त्याच्यापैकी पहिली पद्धत घेतली सहगुणक सारखा करून, दुसरी घेतली कोणते चलाचे निरसन करून. तर मी हे 2 एक्झाम्पल तुमच्यासमोर सॉल्व्ह करून दिले या पद्धतीनं चलाचे निरसन करून. तर होप तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजले असतील. ठीक आहे, म्हणजे चलाचे निरसन करून एक्झाम्पल कसं सोडवायचं ते आता तुम्हाला जमलं पाहिजे. काही अडचण असतील तर निश्चित सांगा. आता आपण पाहणार आहोत एक सामायिक समीकरण सोडवायची ही तिसरी पद्धत. प्रत्यक्ष पद्धतीमधली की सहगुणकाची अदलाबदल दिली असतात. आता सहगुणकाची अदलाबदल दिलेली असतात म्हणजे काय, की जे समीकरण एक आहे त्या समीकरणामध्ये जो एकचा सहगुणक आहे तो सहगुणक समीकरण 2 मध्ये व्हायचा आहे. दुसरा एकचा सहगुणक जो समीकरण 1 मध्ये आहे तो सहगुणक समीकरण 2 मध्ये कोणा झाला, वायचा झाला. आणि समीकरण 1 मध्ये वायचा जो सहगुणक आहे तो सहगुणक समीकरण 2 मध्ये कोणा झाला, एकचा जर झाला असेल तर याला म्हणतो आपण सहगुणकाची अदलाबदल. सहगुणकाची काय अदलाबदल. आणि सहगुणकाची अदलाबदल असेल तर त्या एकसामायिक समीकरणाला कसं सोडवायचं ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. एकदम सोपं आणि सहज तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल राहते. ठीक आहे. आता काय करायचं आहे, अशा वेळेस या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची आणि या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची. ठीक आहे. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून समीकरण 1 आणि समीकरण 2 ची आकड्याची बेरीज करा. बेरीज करू आपण. 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. या दोन समीकरणाची आपण इनिशियली काय करत आहोत, बेरीज करत आहोत. काय करत आहोत, बेरीज. ठीक आहे. तो 99 अधिक 101 म्हणजे झालं 200 x, 100 अधिक 99 हे झाले किती 200 y. आणि इथं पहा 499 501 मिळून एक 10 हाताला 1 मिळून एक 10 शून्य हाताला 1 आणि 5 मिळून एक 10 1000 झाले. ठीक आहे. आता इथं तुम्हाला पाहायला भेटते की 200 इथं सुद्धा काय 200 तुम्ही 200 कॉमन काढू शकता किंवा तुम्ही सरळ या इक्वेशनला 200 ने भागू शकता. ठीक आहे, कॉमन काढा किंवा नाहीतर मग या 200 ने याले संपूर्ण इक्वेशन भागून टाका. तर इथं 200 कॉमन काढा. 200 आपण काय काढले कॉमन काढले तर इथे x प्लस y इज इक्वल टू 1000 इज इक्वल टू येणार आहे 1000 येणार आहे. आणि हे 200 तिकडे आता गुणिले तिकडे काढतील भागीला होतील म्हणजे आपल्याला भेटेल मग 200 न भागला आपण 1000ले तर 1000 भागिले किती 200 x अधिक y बरोबर 200 शून्य काढला शून्य काढला शून्य काढला शून्य काढला बे एक बे बे 510 हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. पहा, इनिशियली सहगुणकाची अदलाबदल दिलेली असेल तर तुम्हाला काय लागते, त्या दोन समीकरणाची बेरीज करावी लागते. बेरीज केल्यानंतर तुम्हाला एक नवीन इक्वेशन भेटेल.
ओके, ऍडिशन वालं एक्स प्लस वाय इक्वल टू 5. नंतर आता या दोन समीकरणाची काय करायची, वजाबाकी करायची. आता वजाबाकी करताना काय करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची असते तर तुम्ही 1 वजा 2 केलं तरी काही अडचण नाहीये. ठीक आहे, मग आपण काय करू, इथं समीकरण 2 मोठं आहे, समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करू, वजा करू. इथं वजा केलेलं आहे समीकरण 2 मायनस समीकरण 1 करून. ठीक आहे, मग समीकरण 2 पहिले येईल. समीकरण 2 आहे आपलं कोणतं, 101x अधिक 99y बरोबर 501. आणि समीकरण 1 आहे 99x अधिक 101y बरोबर 499. आता आपण काय करालो, हे समीकरण मायनस करत आहोत, खालचं समीकरण मायनस करत आहोत. तुम्हाला मायनसचा इथे माहित आहे, जर समीकरण आपण काय करतो मायनस करत असू तर त्या समीकरणामध्ये असणारे जे पद आहेत, जे टर्म्स आहेत, त्या सुद्धा काय होतात, त्याच्या साईन चेंज होतात. प्लस असेल मायनस होते, मायनस असेल तर प्लस होते. हा काय आहे, प्लस आहे, हा झाला मायनस, हा प्लस आहे, हा काय आला मायनस, हा प्लस हा काय आला मायनस झाला. ठीक आहे, मग आता 101 मधून 99 गेले तर किती उरतात, 2x उरतात, प्लस 2x. ठीक आहे, कारण की ही मोठी संख्या आहे, हे लहान आहे. आता इथं पहा, मायनस 101y मधून अधिक 99y गेले, एक संख्या प्लस आहे 99y आणि 101y एक आहे मायनस आहे. अजिबात गोंधळ करायचा नाही आहे, एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, माहित आहे काय होते, दोघांची वजा बाकी होते. वजा बाकी करा, 101 मधून 99 गेले किती उरले, 2. हा y त्याचा जो व्हेरिएबल आहे तो तसा समजा. आता काय असाल, 101 मधून 99 गेले, 2y आलं, व्हॅल्यू आली. आता चिन्ह कोणते येणार आहे, चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 101 आहे, 101चं चिन्ह आलं मायनस, ते मायनस 2y. आणि इकडे वजाबाकी करा, 501 मधून 499 गेले ते किती आले, 2 आले. किती आले, 2 आले. तुम्ही या समीकरणाला डायरेक्ट 2 न भागू शकता, 2 न भागला तर 2 कटला, 2 कटला, 2 कटला. ठीक आहे, लिहू. आता तुम्ही 2 इथं कॉमन काढू शकता, 2 कॉमन काढा, x मायनस वाय बरोबर 2 आणि हा 2 तिकडे घेऊन जा, इथे होईल x मायनस वाय बरोबर 2 भागिले 2 आणि मग आपलं समीकरण तयार होईल x मायनस वाय इज इक्वल टू किती, 1. हे झालं आपलं समीकरण 4. ठीक आहे, समीकरण 3 आणि समीकरण 4 जे आलं, या दोन समीकरणे तुम्हाला आता काय करायचे आहे, बेरीज करायची आहे फक्त. समीकरण 3 व समीकरण 4 ची काय करायची, बेरीज करायची आहे. मी त्याचं बेरीज करू, बेरीज करा. समीकरण 3 आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि समीकरण 4 आलं आपलं कोणतं, x मायनस वाय इज इक्वल टू 1. x मायनस वाय इज इक्वल टू 1. आपण याची ऍडिशन करत आहोत, ऍडिशन करत असताना काय होणार आहे, x अधिक x हा होईल 2x, हा प्लस वाय मायनस वाय काय होईल, कॅन्सल होईल. इथं 5 आणि 1 किती झाले, 6 झाले. पुढे x बरोबर या 2 न इकडे डिवाइड करून टाका, आपल्याला भेटेल x बरोबर 2 त्रिक 6. x ची व्हॅल्यू भेटली किती, 3 व्हॅल्यू भेटली. ही 3 व्हॅल्यू तुम्ही आता या समीकरण 3 मध्ये किंवा 4 मध्ये टाकून द्या, x ऐवजी तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, इकडे टाकायचं काम नाही, इकडे टाकायचं काम नाही, तिकडे टाकलं तरी आन्सर येईल, पण ते कॉम्प्लिकेटेड होणार आहे, लेंथी प्रोसेस आहे, ते झाले पाहिजे. म्हणून आपण समीकरण 3 मध्ये, समीकरण 3 जे आहे त्या 3 समीकरणामध्ये x बरोबर 3 ठेवून 3 हे आपल्याला त्या समीकरण 3 मध्ये x ची व्हॅल्यू ठेवायची आहे. x ची व्हॅल्यू ठेवत असताना समीकरण 3 x अधिक y इज इक्वल टू 5. x च्या ठिकाणी टाका व्हॅल्यू किती, 3. 3 अधिक y बरोबर 5. आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून y बरोबर काय येणार आहे, 5. हा प्लस 3 आहे, तिकडे काय होईल तो मायनस 3 होईल आणि मग y बरोबर 5तून 3 गेले किती उरले, 2. सो कुछ इस तरह आपल्याला भेटणार आहे x ची व्हॅल्यू किती, 3 आणि y ची व्हॅल्यू किती भेटली, 2. संख्या सहगुणकाची काय आहे, अदला बदल आहे. सहगुणकाची अदला बदल असताना पहिले त्या दोन समीकरणाची बेरीज करा, त्याच दोन समीकरणाची वजाबाकी करा, तुम्हाला नवीन इक्वेशन भेटतील. या दोन इक्वेशनची ऑलवेज ऍडिशन केली तरी चालते आणि वजाबाकी केली तरी चालते, की हरकत नाही, पण बेरीज केली तर आपल्याला सहज x ची व्हॅल्यू भेटते. ओके, वजाबाकी केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटणार आहे, बाकी एवढं काहीच नाही. तर x ची व्हॅल्यू भेटली, x बरोबर किती, 3.
आणि नंतर वायची व्हॅल्यू भेटली किती 2. आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समीकरणाची उकल भेटली आणि म्हणून तुम्ही ते लिहाल समीकरणाची उकल किती आहे तर समीकरणाची उकल x बरोबर 3 आणि y बरोबर 2 आहे. गॉट इट. तर अशा पद्धतीने तुमचा 10वीचा जो सराव संख्या 1.1 त्यातले बरेचसे एक्झाम्पल मी घेतले. 1-2 एक्झाम्पल ते तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि जर काही अडचण असतील त्या एक्झाम्पल्स मध्ये तर निश्चित शेअर करा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक सामायिक समीकरण सोडवायच्या ज्या पद्धती आहेत त्यातली जे प्रत्यक्ष पद्धत होती त्याच्या तिन्ही पद्धती आपण समजून घेतल्या. आता या पद्धतीवर तुम्हाला काही अडचण असते तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा काही अडचणी असतात तर माझा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही सांगू शकता. काय सो थँक्यू सो मच. इथं आपण थांबू. भेटू आपण ग्राफिकल मेथडसाठी आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं त्या भागासाठी. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, सराव करा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू.